आयुष्यात एक तरी नाद पाहिजे ना आम्हाला, आहे तो श्वान शर्यती. सकाळी दुकानावर कंडक्टर ते चहा पिऊन गेले तर तेवढ्यात मी पण इकडे चहाचा बुक्का पाडायचा ठरवला. आज बनाना फ्लेवरचं बिस्किट आणि चहा घेतलं आणि त्याचा फडशा पाडून टाकला. दुकानावलं सगळं आवरलं आणि डायरेक्ट खोरं घेऊन आलो, ते म्हणजे रान. आज आपल्या दुसऱ्या रानातच सऱ्या सोडलेल्या आहेत, त्याची आपल्याला नाकी करायची म्हणून घेतलं खोरं आणि लागलो तयारीला. हे रान तर मोठं होतं पण काय विषय नाही. आज एवढा योट निघलाय की काय बोलायच नको. बघता बघता काम शेवटच्या टप्प्यात आलं पण पाक घमटा पाडून गेले. शेवटचा राहिलेला पाठ तेवढा सरळ करून घेतला आणि डायरेक्ट आपली आरेक्स काढून निघालो मी शिराळ्याला. आणि शिराळ्यात आपले आरेक्स लावून ओमकार भाऊंच्या गाडीवर बसून मी, ओमकार भाऊ आणि तुषार भाऊ तिघं पण निघालो आम्ही डोंगरवाडीच्या दिशेनं. मक्याच्या रानातनं बांधावनं वाटा काढीत गाडी कशी बशी बाहेर काढी डायरेक्ट आम्ही डोंगरवाडीच्या मन्नूच्या घरला पोचलो. कारण आज आपल्याला तुफान वेगवान मन्नूचं पिल्लू विकत घ्यायचं होतं. पोचल्या सगळी पिल्ली बघितलं तर आणि त्यातली ही एक मादी आम्ही बुक केली. मादी बुक करून झाल्यावर बाहेर घेऊन फोटो काढले तर आणि राजूभाऊंची सगळी खोपच बघितली. घरात तर राजूभाऊंनी नुसता गोटाच बनवला. एकापेक्षा एक तगड श्वान तयार केले. पहिल्यांदा राज यांच्या घरात गेलो तर ट्रॉफ्यांचा नुसता ढिगच लागलेला. तेवढ्यात मग गरम गरम चहा आली, मग चहाचा पण फरशा पाडून टाकला. चहा पिऊन झाल्या तिथल्याच डायरेक्ट मारुतीच्या मंदिरात गेलो सगळीजण आणि दर्शन घेऊन डायरेक्ट घराची वाट धरली. आणि रिटर्न येऊन दुकानावला आवराय घेतलं. तेवढ्यात शिराळ्याचं कार्यकर्ता चहा प्यायला आलं आणि च्या पाठोपाठ 6 शिरंब्याचं पैलवान पण मला येऊन भेटून गेले.